खबर डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जयंती से जुड़ी है। हर वर्ष की तरह इस साल भी कल्याणपुर के चिंचपाड़ा राहुल नगर में देश के महान पुरुषों की संयुक्त जयंती उत्सव धूमधाम से मनाई गई। ये जयंती समारोह भीम क्रांति मित्र मंडल की ओर से मनाई गई। भगवान गौतम बुद्ध, छत्रपति शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले तथा भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की संयुक्त जयंती उत्सव धूमधाम से मनाई गई। इस मौके पर प्रमुख मेहमान के रूप में भूमिपुत्र पार्टी के सर्वेसर्वा चंद्रकांत रंबाजी मोटे उपस्थित रहे, जिनके शुभ कर कमलों से सभी महान पुरुषों की प्रतिमाओं पर पुष्पांजलि अर्पित की गई। इसके अलावा कल्याणपुर के उद्योगपति भरत मात्रे के हाथों दीप प्रज्वलित किया गया। जयंती उत्सव के मौके पर स्कूल के छात्र छात्राओं में विविध स्पर्धा, खेल स्पर्धा ली गई। शानदार आयोजन किया गया था, जिसमें रंगोली, वक्तृत्व, चित्रकला, मनोरंजन, स्पोर्ट्स, डांस सहित अन्य रंगारंग स्पर्धा ली गई। इस खेल स्पर्धा में विजेता खिलाड़ियों को पुरस्कार वितरण किया गया। जयंती उत्सव को सफल बनाने में मंडल के युवा अध्यक्ष विकास खरात, उपाध्यक्ष अमोल आड़ाव, सलाहकार विजय जाधव, कैशियर आकाश रोकड़े के अलावा रविंद्र कांबळे, गणेश पाड़ोले, रोहित कीर्तने, अरुण कांबळे, आदर्श पनाले, उज्ज्वला खरात, रेशमा कीर्तने, सुमेध वावल इत्यादि का सहयोग रहा। उपस्थित मान्यवर चंद्रकांत मोटे का जयंती उत्सव के आयोजकों द्वारा शॉल, पुष्पगुच्छ देकर सम्मान गौरव किया गया। इस मौके पर हमारे संवाददाता ने मुख्य अतिथि चंद्रकांत मोटे और श्रीमती रेशमा कीर्तने की प्रतिक्रिया ली है। सालाबाद प्रमाणे यावर्षी सुद्धा चिंचपाड़ा राहुल नगर कल्याणपुर या ठिकाणी मोठ्या उत्साहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात येते आणि त्या ह्या मंडळाचं नाव भीम क्रांती मित्र मंडळ आहे आणि या मंडळाचे अध्यक्ष विकास खरात आहेत आणि हे मंडळ असं आहे शिस्तबद्ध असं मंडळ बोललं जातं आणि इथं जो भी कार्यक्रम आज तुम्ही बघत असेल की लहान मुलांच्या स्पर्धा असतात आणि बक्षीस समारंभ सुद्धा असतो आणि हे मंडळ हे एकदम राहुल नगरमध्ये सर्व धर्म समभाव असं मन मिळावूपणाने इथं राहतात। आज सांगायचं बोललं तर मला प्रत्येक वर्षी एक आमंत्रण असतं विकास करात आणि त्यांचे जे कार्यकर्ते हे मला बोलवतात आणि मी या ठिकाणी येत असतो। सांगायचं एकच आहे की आज या ठिकाणी जे कार्यकर्ते हे कार्यकर्ते सुद्धा मन मिळावं आणि समजदारपणाने एकजुटीने कामं करत असतात। मी जास्त काय बोलत नाही पण एकच सांगतो या मंडळाचं एक वैशिष्ट्य असं आहे शिस्तबद्ध असं मंडळ आहे। परत एकदा सांगतो की हे मंडळ शिस्तबद्ध आहे आणि ठीक आहे। सर्वप्रथम सर्वांना जय भीम। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज सर्व जगाला शांतीचा संदेश देणारे परमपूज्य गौतम बुद्ध आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वांना माझे कोटी कोटी प्रणाम। आज जी आपण जयंती साजरी करत आहोत ती म्हणजे आपल्या भारतीय राज्यघटनेचे समाज सुधारक, विचारवंत, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जे समाजाला दिलेलं जे देण आहे ते खूप प्रेरणादायी विचार आहेत त्यांचे। आज आपण इथे बसलेलो आहोत ही त्यांची देण आहे आणि आज इथे मी भाषण करते तीही त्यांची देण आहे, कारण त्यांनी जो संविधान लिहिलेला आहे त्यामध्ये समान हक्क, समान स्वातंत्र्य आणि न्याय याची व्यवस्था केलेली आहे। म्हणून आज मी इथे दोन शब्द बोलत आहे।
शिका, संघटित व्हा, संघर्ष करा असं त्यांनी म्हटलेलं आहे. ही घोषवाक्य पण दिलेली आहेत. परंतु हे आपण कधी आपण समाजात हे करू शकतो, जेव्हा आपण खरंच ते विचार आपण समाजामध्ये छोट्या छोट्या गोष्टीमधून आपण आज ते अंमलात आणू शकतो. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की लहान मुलं असो, गरीब मुलं असो, त्यांना मदत केली पाहिजे. स्त्रियांना आणि मुलांना समान हक्क दिला पाहिजे. या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण समाजामध्ये जर अंमलात आणल्या तर खरंच समाज बदलू शकतो. आणि एक खंत मला वाटते इथे की आज आपण फक्त काही लोक असे म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त बौद्धांचे आहे. अरे जर बौद्धांचे असते तर भारतीय राज्यघटनेमध्ये सगळ्यांसाठी स्थान नसतं. आज मी स्वतः 6 तास ड्युटी करते तर मला त्रास होतो. तेच जर मला 12 तास ड्युटी करायची असती तर किती त्रास झाला असता. पण ती 6 तासाची ड्युटी जर कोणी आणली असेल तर ती आणली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आज बोनस मिळतो, प्रसूती रजा मिळतात, भरपूर काही गोष्टी आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आहेत. पण समाज त्याचा विचार करत नाही. समाजाला वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त बौद्धांचे आहेत. ज्या व्यक्तीला समाजामध्ये स्थान दिलं नाही, ज्या व्यक्तीला शिक्षण दिलं नाही, शिक्षणासाठी सुद्धा बाहेर बसवलं जात होतं, त्यावेळेचा तो काळ होता तसा, पाणी सुद्धा दिलं जात नव्हतं. पण त्यांनी जिद्द हरली नाही. त्यांनी काय केलं, स्वतः परदेशात गेले, उच्च शिक्षण घेतलं आणि हार मानली नाही आणि उच्च शिक्षण घेऊन भारतीय संविधान दिलं. तर